असं म्हटलं जातं की तुम्ही भूतकाळात परत मागे जाऊ शकत नाही. मात्र जर तुम्हाला 3000 वर्ष मागे जायचं असेल तर तुम्हाला नुकताच प्रदर्शित झालेला क्रिस्टोफर नोलन यांचा द ओडिसी हा मूवी नक्की बघायला लागेल. कालच मी आयमॅक्स वडाळ्याला द ओडिसी हा मूवी बघितला. खरोखर तो एकदम थरारक असा अनुभव होता. तुम्हाला तर माहीतच आहे की सुमारे 2 ते 2.5 वर्षापूर्वी आपल्याला अशी खबर आलेली की क्रिस्टोफर नोलन आता द ओडिसी हा मूवी डायरेक्ट करतायत. आणि मी माझ्या लहानपणी म्हणजे चांदोबामध्ये रूपधरच्या साहस कथा हे ओडिसीचे काही अंक मराठीमध्ये छापून येत होते आणि त्यावेळेला ते मी वाचले होते. म्हणजे आपण त्यावेळेला जे वाचलेलं, जे इमॅजिन केलेलं ते मोठ्या पडद्यावर बघायचं आणि ते पण डायरेक्टर क्रिस्टोफर नोलन यांच्यासारख्या डायरेक्टरने डायरेक्ट केलेल्या मूवीमध्ये. हे बघायला मी स्वतः खूपच जास्त एक्सायटेड होतो. आणि खरोखर काल मी जेव्हा तो मूवी बघितला तेव्हा मी अजिबात डिसअपॉइंटेड झालो नाही. म्हणजे जर तुम्ही मला विचाराल तर मी या मूवीला 10 पैकी 10 गुण देईन. आणि ज्यांनी हे बुक वाचलं आहे तर ते लोक तर या मूवीला 10 पैकी 100 असे मार्क देतील. एकदम असा जबरदस्त असा एक्सपिरियन्स आहे. म्हणजे बुकमध्ये जसं लिहिलं आहे त्या सर्व गोष्टी आपल्याला मोठ्या पडद्यावर घडताना दिसतात. आणि मित्रांनो, जसं आपण अगोदरचे 2 एपिसोड केलेलं आहे त्यामध्ये आपण सांगितलेलं तर ही कथा आहे ओडिशियस याची. म्हणजे ज्या वेळेला ओडिशियस ट्रॉयच्या युद्धासाठी निघतो त्यावेळेला एक भविष्यवाणी केलेली असते. आणि ती भविष्यवाणी अशी असते की पुढचे 20 वर्ष तुला पुन्हा तुझ्या घरात यायला मिळणार नाही. आणि जेव्हा तो युद्धाला निघतो त्यावेळेला त्याची 10 वर्ष प्रत्यक्षात ट्रॉयच्या युद्धातच खर्च होतात. आणि नंतर जेव्हा तो परत घरी यायला निघतो तेव्हा त्याला वाटेत अनेक संकटांना तोंड द्यायला लागतं. तसेच घरी त्याची पत्नी पेनेलोपी, त्याचा मुलगा टेलेमॅचस त्याची वाट बघत असतात. तसेच त्याच्या घरात अनेक शत्रूही लपून बसलेले असतात. तर अशा रीतीने येणाऱ्या संकटांना तोंड देताना त्याची सुमारे 10 वर्ष वाया जातात. आणि फायनली मग तो येणाऱ्या संकटांवर मात करतो आणि आपल्या घरी कसा पोहोचतो आणि येणाऱ्या सर्व शत्रूंचा कसा खात्मा करतो हे आपल्याला द ओडिसी या मूवीमध्ये बघायला मिळेल. आणि या चित्रपटाची सगळ्यात जबरदस्त गोष्ट जर कुठची असेल तर तुम्ही मला विचाराल तर सगळ्यात पहिलं आपल्याला असं वाटतं की हे सर्व काही 3000 वर्षापूर्वी घडतं आहे. आणि हा मूवी आपल्याला पूर्णपणे काळाच्या मागे घेऊन जातो. यासाठी काही 2 ते 3 गोष्टी याला कारणीभूत आहे. एक म्हणजे त्यांनी जे म्युझिक वापरलं आहे. म्हणजे मी असं ऐकलं आहे की ह्या मूवीसाठी जे बॅकग्राऊंड म्युझिक क्रिएट केलं आहे ते एकदम जबरदस्त असं आहे. म्हणजे काही थरारक असे सीन आहेत किंवा काही इमोशनल सीन आहेत जिकडे पूर्णपणे शांतता असते. आणि त्यावेळेला बॅकग्राऊंडला त्यांनी जी वाद्य वाजवलेली आहेत ती वाद्य सुमारे 3000 वर्षापूर्वीची आहेत. म्हणजे आत्ता ते कसे वाजवायचे हे पण लोकांना माहीत नव्हतं. पण तरी पण त्यांनी सर्व रिसर्च करून त्याचा यूज करून जे म्युझिक क्रिएट केलं आहे की ज्यामुळे आपल्याला ह्या सर्व गोष्टी 3000 वर्षापूर्वी घडत आहेत असा भास होतो. आणि दुसरं म्हणजे त्यांनी जे कास्टिंग केलं आहे, त्यांचे जे वेशभूषा वगैरे दाखवली आहे त्यामुळे आपल्याला पूर्णपणे त्या काळात गेल्याचा भास होतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे रात्रीचे सीन आहेत तिकडे आपल्याला पूर्णपणे मशाल वगैरे दिसते. म्हणजे इलेक्ट्रिसिटी वगैरे असं कुठेच दिसणार नाही. आणि त्यामुळे पूर्णपणे आपण 3000 वर्षापूर्वीचा गोष्टी आपल्याला घडतायत असा भास होतो. चित्रपट एवढा जबरदस्त असा आहे कारण मी आयमॅक्सला बघितला आणि तो एकदम जबरदस्त असा एक्सपिरियन्स होता. म्हणजे त्या मोठ्या स्क्रीनवर तो अथांग समुद्र, त्या समुद्रात ते जात असतात, तसेच त्यांच्यावर सोबत कुठच्या गोष्टी घडतात. म्हणजे लहानपणी जेव्हा आपण ओडिसी वाचलेलं किंवा मी रिसेंटली जेव्हा वाचलं तर चित्रपटात ज्या ज्या गोष्टी मी इमॅजिन केलेल्या की बुक वाचताना आपल्याला वाटतं की ह्या गोष्टी अशा घडत असतील आणि त्या सर्व मोठ्या पडद्यावर क्रिस्टोफर नोलन यांनी कशा दाखवल्या आहेत हे बघण्याचा एक जबरदस्त असा एक्सपिरियन्स आहे. म्हणजे आपण इमॅजिन केलेलं आणि नोलन यांनी कसं दाखवलं आहे हे आपल्याला फार जबरदस्त असा एक्सपिरियन्स बघायला मिळतो. तसेच त्यांनी स्टोरीमध्ये काही चेंजेसही केले आहेत. म्हणजे जर आपण बघितलं तर ओडिसी सुमारे 300 पानाचं आहे. जर आपण एका पानाला सुमारे 1 मिनटं दिलं तरी 300 मिनटं म्हणजे हा चित्रपट 5 तासाचा झाला असता. त्यामुळे त्या लिमिटेशनमुळे तसेच सर्व लोकांना इझिली कळायला पाहिजे म्हणून त्यांना काही त्यांच्या प्रकारे टच दिले आहेत. आणि तो एक वेगळा असा अनुभव आपल्याला बघायला मिळतो. आणि त्यांना जो एंडला एक वेगळा संदेश द्यायचा आहे तोही आपल्याला अतिशय प्रभावीपणे या चित्रपटात दिसतो आणि आपल्याला तो कळतो. जेव्हा आपण हा मूवी बघतो तेव्हा जसं बुकमध्ये लिहिलं आहे तर ह्या सर्व गोष्टी पडद्यावर घडत आहेत. आणि ज्या त्यांनी इमॅजिन केल्या आहेत म्हणजे त्यांनी जो समुद्र दाखवला आहे, जो इमॅजिनरी माणूस दाखवला आहे, तसेच जेव्हा ते एका भोवऱ्याच्या बाजूने जात असतात तेव्हा त्यांच्या बाजूला कुठच्या गोष्टी घडतात.
म्हणजे हे सर्व बघण्याचा ना एक जबरदस्त असा एक्सपिरियन्स आहे. म्हणजे त्यासाठी तरी हा मूवी एकदा आपण स्वतः जाऊन आयमॅक्सला बघायलाच हवा. आणि मी स्वतः ह्याला थरोली एन्जॉय केलं. आणि म्हणजे एकही क्षण असा नव्हता की मी कुठे हे झालो की कुठे बोर झालो आहे. कारण जर आपण चित्रपटाचा पेस बघितला तर हा एकदम लिनियर असा पेस नाही आहे. म्हणजे कधी एकदम हाय पिच आहे, कधी तो थोडा स्लो होतो, मग परत हाय पिच आहे. आणि ज्यावेळेला हाय पिच किंवा इंटेन्स असे सीन आहेत त्यावेळेला त्यांनी जो बॅकग्राऊंडमध्ये यूज केला आहे म्युझिकचा, तो अतिशय जबरदस्त असा आहे. आणि जरी हा मूवी 2 तास 54 मिनिटाचा जरी असला तरी मला हा ऑलमोस्ट 2 तासाचाच वाटला. म्हणजे मी याला थरोली एन्जॉय केलं आणि कुठेच मला बोर असं झालं नाही. आणि दुसरं आपण बघितलं तर क्रिस्टोफर नोलान यांचं स्टोरी टेलिंग. त्यांचे काही मूवी ज्यांनी बघितले आहेत की मूवी एका साईडला स्टार्ट होतो आणि एका साईडला एंड असतो आणि मग अशा रीतीने जेव्हा मध्ये पुढे येतो आणि जिथे या 2 स्टोरी मिळतात तिकडे मूवी एंड होतो. किंवा जर आपण इन्सेप्शन बघितलं तर इन्सेप्शनमध्ये असं दाखवलं आहे की ड्रीम विदिन अ ड्रीम. म्हणजे जेव्हा आपण फर्स्ट टाईम बघतो त्यावेळेला पहिलं स्वप्न कुठचं, दुसरं स्वप्न कुठचं, तिसरं स्वप्न कुठचं हे आपल्याला कळणं खूप डिफिकल्ट जातं. तसंच जर आपण ओपनहायमर बघितला तर ओपनहायमरमध्ये पण त्यांनी पास्टमधले सीन ब्लॅक अँड व्हाईटमध्ये दाखवलेत, प्रेझेंटमधले सीन कलरमध्ये दाखवलेत आणि त्यांना जो पास्ट प्रेझेंट पास्ट असा कट दिला आहे. तर हे फर्स्ट टाईम समजणं थोडं डिफिकल्ट जातं. मात्र ओडिसी हा मूवी असा होता की जो मला फर्स्ट अटेम्प्टमध्ये पूर्णपणे कळाला. आणि मे बी हे मी बुक वाचला असल्यामुळे मला त्या गोष्टी फटाफट लिंक लागत गेल्या. तर तुमच्यापैकी कोणी जर हा मूवी बघितला असेल आणि ज्याने बुक वाचला नसेल, तुम्हाला हा मूवी कसा वाटला ह्याचं पण मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जसं मी मगाशी सांगितलं की क्रिस्टोफर नोलन यांनी जे इमॅजिनेशन केलं आहे आणि त्यांनी जे दाखवलं आहे, म्हणजे आपण आत्तापर्यंत बघितलं तर जेव्हा ट्रॉयचं युद्ध झालं आणि ट्रॉयच्या युद्धात जेव्हा त्यांनी लाकडी घोडा बनवलेला होता, तर आत्तापर्यंत आपल्याला लाकडी घोडा एखाद्या चाकावर असा बसवलेलाच बघायला मिळाला होता. मात्र यावेळेला त्यांनी जो वेगळ्या प्रकारे 2 पाय वर करून दाखवलेला घोडा आहे, तो एक वेगळ्या प्रकारचा एक्सपिरियन्स आहे आणि तो आपल्याला पटतोही. तसेच ह्या मूवीमध्ये काही चेंजेस करून, म्हणजे बुकमध्ये जसं लिहिलं आहे त्याच्यापेक्षा काही वेगळे असे चेंजेस करून त्यांनी ज्या गोष्टी दाखवल्या आहेत त्या पण बघण्यासाठी तुम्ही हा मूवी नक्की बघा. आणि यातला जो सीन आहे की ज्यावेळेला ते ट्रॉयच्या नगरात प्रवेश करतात, तिथे हल्ला करून गेट तोडून पूर्णपणे डिस्ट्रॉय करतात, तर हा एकदम जबरदस्त असा सीन आहे. म्हणजे लिटरली तुम्हाला गूस बंप येतील हा सीन बघताना. तर मित्रांनो, आता आपण चित्रपटाच्या कास्टिंगबद्दल बघूया. आणि आपण जर बघितलं तर आपल्याला एकदम परफेक्ट अशी कास्टिंग या मूवीमध्ये बघायला मिळते. म्हणजे जे काही मेन पात्र आहेत या मूवीमध्ये, जर सगळ्यात पहिला आपण बघितलं तर झेंडेयाचं पात्र, जे तिने अथेना किंवा मिनर्वा ही देवी आहे तिचा जो तिने रोल केला आहे, म्हणजे एकदम परफेक्ट असा रोल आहे तिचा. जी देवी असते मध्येच प्रगट होत असते आणि तिने जे एक्सप्रेशन्स दाखवलेत ते एकदम परफेक्ट असे आहेत. नंतर जर आपण बघितलं तर पेनेलोपीचा रोल जो ॲना हॅथवेने केला आहे, म्हणजे ती पेनेलोपी जी दुःखात असते, कशा रीतीने त्या सर्व शत्रूंबरोबर डे टू डेमध्ये राहत असते, हे एकदम तिने परफेक्टपणे दाखवलं आहे. म्हणजे बुकमध्ये जसं वर्णन केलं आहे तर ती पेनेलोपी आपल्याला पडद्यावर बघायला मिळते. नंतर दुसरं म्हणजे टेलेमाचस, जे टॉम हॉलंडने कॅरेक्टर साकारलेलं आहे. म्हणजे त्याला खूप जास्त स्कोप आहे या मूवीमध्ये आणि त्याचं जे कॅरेक्टर आहे ते एकदम परफेक्ट आपल्याला बघायला मिळतं. आणि त्याचं जे एज आहे त्याला पण त्यांनी परफेक्ट अशी कास्टिंग केली आहे. आणि फायनली जेव्हा आपण बघतो मॅट डेमनचं जे कॅरेक्टर आहे ओडिशियस, जे या चित्रपटाचं मुख्य कॅरेक्टर आहे, म्हणजे पूर्णपणे जसं बुकमध्ये लिहिलं आहे तसं आपल्याला बघायला मिळतं. आणि त्याने पूर्णपणे त्या स्वतःला ह्या पात्रामध्ये झोकून दिलं आहे. आणि मला नक्कीच खात्री आहे की यावर्षी त्याला ऑस्कर बेस्ट ॲक्टिंगचा नक्कीच मिळणार आहे. अशी आपल्याला ॲक्टिंग बघायला मिळते. म्हणजे आपण जणू काही 3000 वर्ष मागे गेलं आहे आणि ओडिशियस तिकडे आहे आणि ह्या गोष्टी सर्व त्याच्याबरोबर घडतात, हे सर्व आपल्याला बघायला मिळतं. रॉबर्ट पॅटिसनने जे कॅरेक्टर केलं आहे व्हिलनचं, ते पण एकदम जबरदस्त. त्याचा क्रूरता त्याने जी दाखवलेली आहे, त्याचा जो कनिंग नेचर, तो एकदम दुष्ट कसा असतो, हे आपल्याला अतिशय प्रभावीपणे पडद्यावर बघायला मिळतं. तसंच एक सपोर्टिंग कॅरेक्टर आहे जो ओडिशियसचा मित्र असतो, जे हिमेश पटेल याने साकारलेला आहे. तर त्याची पण आपल्याला सपोर्टिंग ॲक्टिंग इकडे फार जबरदस्त अशी बघायला मिळते. तर अशा रीतीने मित्रांनो हा मूवी आहे, तुम्ही हा मूवी नक्की बघा. म्हणजे जेव्हा आपण हा मूवी बघत असतो तेव्हा त्याच्यात जे विविध त्यांनी सीन दाखवले आहेत, कल्पनाशक्तीचा वापर करून
ज्या वेगवेगळ्या गोष्टी दाखवल्या आहेत, म्हणजे ज्यांनी हे बुक वाचलं असेल त्यांना ॲक्च्युली तुम्ही जेव्हा इमॅजिन केलं त्या सेम गोष्टी तुम्हाला मोठ्या पडद्यावर बघायला मिळतील. आणि खरोखर हे सर्व बघण्याचा ना एक जबरदस्त असा एक्सपिरियन्स आहे. म्हणजे मी स्वतः आता याला आयमॅक्समध्ये बघितलं, माझी थोडी पुढची सीट होती, पण मी त्याला थरोली एन्जॉय केलं. तरी मी याला पुन्हा एकदा आयमॅक्स लेझरमध्ये पॅलेडियमला बघणार आहे. तर नक्कीच मित्रांनो, हा मूवी तुम्ही नक्की बघा. ज्यांनी बघितला असेल तुम्हाला हा मूवी कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून असेच मूवी बघण्यासाठी आपल्या कथा हॉलिवूडची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.